नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण घरच्या घरी काळा मसाला कसा बनवायचा ही पद्धत शेअर केलेली आहे. जर तुम्हाला आवडली तर लाईक जरूर करा आणि सोबतच काय काय साहित्य घेतलेलं आहे मी ते इथे सर्व सांगितलेले आहे. माझ्या पद्धतीने हा मसाला तुम्ही करून बघा आणि आवडल्यास कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला सुरुवात करूया आपण रेसिपीला. इथे मी काळा मसाला बनवलेला काही साहित्य घेतले आहे. तर आपण बघू काय काय साहित्य घेतले आहे. शहाजिरे 20 ग्रॅम, काळे मिरे 30 ग्रॅम, जावित्री 20 ग्रॅम, दालचिनी 30 ग्रॅम, कर्णफूल 30 ग्रॅम, कर्णफूल 30 ग्रॅम घेतलेले आहे. इथे लवंग 30 ग्रॅम घेतलेले आहे. या 10-10 ग्रॅमच्या पुढे आहे. कापूरचिनी 20 ग्रॅम, पांढरे तीळ 20 ग्रॅम, खसखस 20 ग्रॅम, दगडफूल 20 ग्रॅम, मसाला वेलची 20 ग्रॅम, तेजपान 20 ग्रॅम, 200 ग्रॅम खोबरं किसून घेतलेलं आहे मी इथे. आणि ती 200 ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे. हिने कलर चांगला येतो. आणि इथे 5-6 हळकुंड घेतलेले आहे आणि 5 ग्रॅम सुंठ पावडर घेतलेली आहे. 400 ग्रॅम धने घेतलेले आहे. गावरान धने आहे अशा प्रकारे. तर इथे बघा आपण हे साहित्य घेतलेले आहे. आता मी पॅकेटमधून हे सर्व साहित्य काढून घेतले अशा प्रकारे दिसत आहे. इथे मी हा तेजपत्ता तोडून टाकलेला आहे सगळा आणि या मिरच्या वेगळ्या काढून घेतल्या. याप्रमाणे सर्व साहित्य आपण घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही आणि प्रमाण जे सांगितलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे फक्त. आता सर्वप्रथम आपल्याला धने भाजून घ्यायचे आहे. इथे मी 400 ग्रॅम धने घेतलेले आहे आणि हे धने मी तेल न टाकताच भाजत आहे, कारण की मला हा मसाला जास्त दिवस टिकवायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलाचा वापर जर कमी केला तर आपल्या मिक्सरवरती किंवा फूड प्रोसेसरमध्ये हा मसाला लवकर निघतो. जर जास्त ऑइली असेल तर तो मसाला लवकर दळला जात नाही. त्यामुळे बाकी काही नाही, कारण की हा मसाला मी घरी फूड प्रोसेसरवरती दळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बाहेरून दळून आणणार असाल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. धने झाल्यानंतर इथे खोबरंही आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथे 200 ग्रॅम खोबरं मी किसून घेतलेलं आहे. 400 ग्रॅम धन्याला 200 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे आपण. इथे मी खोबऱ्याचा वापर कमी केलेला आहे, कारण की आपण भाजीमध्ये पण कांदा खोबऱ्याचं वाटण करतोच. त्यामुळे इथे कमी घेतलेलं आहे खोबरं. त्यानंतर आपल्याला इथे खसखस आणि पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहे. ते पण मी तेल न टाकताच भाजलेले आहे. चटचट वाजायला लागले की ब्राऊन कलरवर आले की काढून घ्यायचे. त्यानंतर शहाजिरे भाजून घ्यायचे आहे आपल्याला. त्यातही तेल घालायचं नाही. ते पण थोडेसे ब्राऊन पण मीडियम आचेवरच आपल्याला हे सर्व पदार्थ भाजायचे आहे. त्यानंतर कर्णफूल हे आपल्याला तेलामध्ये चांगले फुटेपर्यंत भाजायचे आहे, कारण की जेव्हा मसाला चांगला भाजला जातो तेव्हाच त्याला सुगंध सुटतो. तर कर्णफूल हे तेलामध्ये भाजून घ्यायचे. त्यानंतर मसाला विलायची भाजून घ्यायची आहे आपल्याला. जे सारखे रंगाचे आणि आकाराचे आयटम आहे ते आपल्याला सोबतच भाजून घ्यायचे आहे. आपण एकत्र भाजले तरी चालेल. त्यानंतर कापूरचिनी भाजत आहे मी. ती पण तेलामध्येच भाजायची आहे आपल्याला. तेलामध्ये भाजल्याने याचा सुगंध दुपटीने वाढतो. त्यामुळे आपल्याला हे सर्व मसाले तेलात भाजायचे आहे. त्यानंतर इथे मी मिरे भाजून घेतलेले आहे. त्यात पण आपल्याला तेल वापरायचे आहे. आणि लवंग भाजताना लक्षात ठेवायचं की लवंग ही फुटते, अंगावरती उडते, तर तेवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला हे जे खडे मसाले जे आहे सारख्या आकाराचे आणि सारख्या रंगाचे, तर ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आणि ते असे एकावर एकच टाकायचे आहे, वेगवेगळ्या ताटात काढायचे नाही.
म्हणजे ते गरमच राहतात. त्यानंतर जावित्री भाजून घ्यायची आहे आपल्याला, ती पण तेलामध्येच भाजायची आहे. त्यानंतर दालचिनीचे मी असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे, जेणेकरून आपल्याला फूड प्रोसेसरमध्ये दळताना त्रास होणार नाही. ती पण तेलामध्येच आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हळकुंडही मी फोडून घेतलेले होते खलबत्त्यामध्ये, पण ती क्लिप मिस झाली माझ्याकडून. तर इथे 5-6 हळकुंड वापरलेले आहे मी, कारण की तसेही आपण भाजी करताना हळदही वापरतोच. त्यामुळे मी इथे हळकुंड जास्त घातलेले नाही, कारण की आपल्याला फूड प्रोसेसरमध्ये त्रास होणार नाही या हिशोबाने. त्यानंतर दगडफूल घातलेलं आहे. दगडफूल पण जास्त आपल्याला भाजायची नाही, कारण की दगडफूल हा आयटम असा एकदम लाईटवेट असतो, त्यामुळे तो थोडासाच भाजायचा आहे आपल्याला, नाहीतर त्याचा वास चेंज होतो. त्यामुळे तो थोडासाच भाजायचा आहे आपल्याला. जे हलके पदार्थ असतात ना, त्यांना जास्त भाजायचं नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मसाल्याचा सुगंध हा जसाचा तसाच राहतो, वास हा चेंज होत नाही. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे. आता इथे मी ही 200 ग्रॅम बेडगी मिरची वापरलेली आहे. याऐवजी तुम्ही शंकेश्वरी, गुंटूर, चपाटा किंवा सुपर तेज मिरचीही वापरू शकता, पण आम्हाला जास्त तिखट मसाला चालत नाही, त्यामुळे हा मसाला मी फक्त सुगंधासाठीच करत आहे. आणि मी लाल मिरची पावडर ही वेगळी घालते भाजीमध्ये. आता हे सर्व मसाले आपल्याला एकजीव करायचे आहे. हे मिश्रण अगदी आपण एकावर एक टाकलेलं होतं, तर ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने. आणि हा मसाला थोडासा गार करून घ्यायचा आहे, म्हणजे अर्धा पाऊण तासाने आपल्याला हा दळायचा आहे. गरम गरम मसाला हा दळायचा नाही, कारण की जास्त हीट होते, मग मसाला दळला जात नाही किंवा मिक्सरलाही काही प्रॉब्लेम होऊ शकतो. अशा पद्धतीने आपला भाजलेला मसाला दिसत आहे. आणि हा मी फूड प्रोसेसरवरती दळून घेतलेला आहे. तर बघा, रंग, टेक्स्चर किती सुंदर आलं आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.